जुन्नर तालुक्यातील पांगरी माथा येथे 8 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये मयूर संतोष केदार राहणार सितेवाडी व निलेश शांताराम कवटे राहणार सितेवाडी हे दोघे तरुण गंभीररित्या जखमी झाले होते. सदरील तरुण अपघातानंतर रस्त्यावर पडले असताना तडफडत होते, पण मदतीसाठी कोणी पुढे येत नव्हते. बराच वेळ हे तरुण रस्त्यावर पडून होते. त्यावेळी जुन्नरच्या मार्गाने जात असलेले आदिवासी वादळ देवराम लांडे यांनी सदरील अपघात झाल्याचे पाहिले असता गाडी थांबवली व मदतीसाठी धावले. ताबडतोब ॲम्ब्युलन्सला फोन केला. त्यानंतर लगेचच 2 ॲम्ब्युलन्स दाखल झाल्या. देवराम लांडे व स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने या युवकांना उपचारासाठी जुन्नर ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान मयूर केदार याचा मृत्यू झाला आहे व निलेश कवटे याला पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशा प्रकारचे अपघात होत असताना मदतीसाठी मात्र नागरिक पुढे येत नाही, हे खेदजनक बाब आहे. सदरील तरुणाला वेळेत उपचार भेटले असते तर तो वाचला असता, अशी खंत देवराम लांडे यांनी व्यक्त केली. अपघात कसा घडला याबाबतचा तपास पोलीस प्रशासन करत आहेत. आदिवासी वादळ न्यूज नेटवर्क, पांगरी माथा. अरे एमडीओला डेंगूर मेडिकल मयूर आला वाटतं. हा गाडी आली निघाल्या. कोणतं गाव रे? कोणतं गाव तो? तो नाव काय मला? धरा ना. यालाच नाही कळत ना. मोबाईल त्यांना देऊन टाक. त्यांची पिशवी गाडी पाहिजे, दुसरी गाडी आहे ना, दुसरी आम्हाला डायरेक्ट घेऊन जातात दोघांचा ना. त्याच्याकडे 2 मोबाईल आहे त्यांचे. उभी करून ठेवा. हा साहेब, अध्यक्ष पण गौरव मानले. हॅलो हॅलो. अहो, इथं पोलीस बरोबर काय झालंय, इथं आपल्या पांगरी माथ्यावरती एक अपघात झालाय. तर इथं ती पोरं उचला आम्ही दवाखान्यामध्ये. तुम्ही कुठे सर? आणलाय मी 2 अमृत आणले, पण एक पोर का आलो, एक फेटल. हा फेटल झालं. आलो ऐका ना साहेब, मी आहे दवाखान्यामध्ये एकत्र औषध. मी ऐका ना, तो एक जण ऑफ झाला, एक जण आहे, परंतु वस्तूरला फोन करते म्हणजे आमच्या हाती तयार. म्हणलं हात राहू द्या, तुम्ही इकडे या ना पहिले बाबा. कोणत्या हातीमध्ये ते नंतर बघा ना म्हणा. इथं अपघात झालाय, माणूस ऑफ झालाय, वस्तूर पोलिसांना फोन केला, ते म्हणजे आमच्या हात नाही. अरे म्हणलं ते हात कोणत्या ते नंतर बघू.
बॉडी ते दोन्ही आणलेत, एक जुन्नरच्या हॉटेलमध्ये आणलेत. लगेच पाठवत. ओके ओके ओके. कारण तो गाडीवाला उडून गेला, त्याचा शोध घ्यावा लागेल साहेब. हा हा पाठवा, पोलीस पाठवा लगेच. काय म्हणते हा एक सूचित आहे, पाठवा लवकर शोध करू आपण. ओके 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 धन्यवाद साहेब. 19 पुढे काय गरीब परिस्थिती आपण आता पोलिसला फोन केलाय. ऑपरेशन करावं आहे, तपास चालत आहे. तुम्ही कोण देते नंतर बोलू किती बोलू आम्ही आहे तुमच्या पाठीशी. तुम्ही आणले आम्ही त्यांना इथं आपल्या आता चालत प्रयत्न चालत बघू आता किती काय तपास आहे. डॉक्टर कामाला कुठं जायचं काय राशींच्या गाडीवर जायचं. किती गेलं करतो सकाळी 7:30ला आला होता. घातला आता घरी वाट पाहता तुम्ही. घरी वाट पाहता का ते बाप्पा पुढे तुम्ही अंगणवाडी देत जा. बघू आपण डॉक्टर साहेब यांच्या गावात नाही सरपंच ना जाऊन अपघाताची नोंद कर. नाही येथील बोलत घेतली नव्हती बोलत त्यांची जबाबदारी त्यांना आता बोललो मी उलट मी उतरला फोन झाला. उतरले काय म्हणले का बोलते आमच्या बल्लाळेश्वर हॉटेलच्या पुढे इकडे का तिकडे नाही इकडे उतरला आपल्या नाही आपल्या कुठल्या आधी तिला बसू मला काय म्हणायचे हात कोणाचे हात कोणाचे उत्तर बरोबर संरक्षण काय केले. बरं तिथं मी अगोदर 15 मिनिटं तरफट होतो. दुसरा बघा तरफट होतो वाचतो म्हटली इथं हा रोज पाहिजे का नाव मोटरसायकल पण ते डायरेक्ट आली पोलीस गाडी. कोणाला हाजीचा आमच्या हाजाला गेला आमच्या नाव काय गाव शितेवाडी ना तिथे झालं काय झालं 15 मिनिट विचार करत होती आम्ही तिकडे नेला पुढे घेता मी घरी होतो पुढे कामाला मी काय म्हणतोय त्यावेळेस काहीच बोलत नव्हता. थोडा थोडासा फेस येत होता, थोडासा फ्रॉगी असा दाखवण्याचे जाऊन दर्शनाचे गेले. त्यानंतर थोडासा मोकळा झाला. आता मी चाललो होतो असं ज्या गाडीने उडवले ती गाडी त्याच्या तोंडावरून गेली आणि एक साथ पटवरून गेली. पूर्ण गेले. हात थोडासा बाजूला पडला. तिथं पण थोडा करत होतो ना आम्ही स्वतः त्याच्या अंगावरून गेली. त्याची वरची गाडी नाही फक्त 15 मिनिटं तर होती.
रोडवर हा. आताच लावला नसेल पायाची जायचे ना प्रॉब्लेम तुझं मी थांबल्यामुळं सगळे थांबले ना माझी गाडी साईड लावली म्हटलं उचलू लागा मदत करा मग केली तिथल्या पोराने मला मदत केली उचलायला वगैरे हो, पांगरीमध्ये. पांगरीमध्ये चुकून उचललं ना. हे कर, बघा तर याला पुण्याचा CT स्कॅन करायला लागेल महत्वाचं आहे ते बाबा. टेन्शन नाही काय नाही बाकीचे इंजेक्शन वगैरे दिले. बरोबर. पायाला जाऊन आपण प्रयत्न फक्त पायाचं आपलं गुडघ्याचं एक्सरे करून बघायला लागेल आणि मेंदूचा CT स्कॅन 2 गोष्टी करायला लागेल. त्यांच्या काही डोक्यावरून गाडीमध्ये काही गेलं नाही त्यात एक त्याचं चार पूर्ण गेले हो ठीक आहे. पाहिलं. तिथून एक नाही 2 अमृत वाढला एक अमृत झालं पण हे सरकारी कसं लंगरी पण आहे ना पटकन नाही पोहोचत. इकडे जाऊ दे म्हणलं शिवडकर आपले माणूस वाचवायचे शुद्धीवर आला ना तर आपल्याला स्टेटमेंट देईल तो पुढची कारवाई करता येईल कायदेशीर काय जे असेल. पण तुम्ही काय करा पहिले जाऊ ना पुढं स्पॉटला आपली गाडी पुढची कारण आम्ही ती गाडीत लावली अशी कडेला पण तुमचा अंदाज मला थोडं तसं पण झालं जरी मोठी गाडी असते हा भाग सेफ मोठ्या गाडीत सगळं काही काळाची तुटलेली तशी काही नाही किंवा गाडी जाऊन सेफ आहे मागची साईड आपण जाऊन धडकवलेली इथे काय चालत ते तर वापर आहे याच्या बाबतीमध्ये ते थोडंसं हाताला बॉलला तर आपली पुढची शोध करता येईल ना बुवा तुम्हाला हा बरोबर कसं होतं त्यांचे नाव नंबर घ्या माझा नंबर घेतो कंपनी